हाय, सकाळी बऱ्याच दंगामस्ती करून, रडून पडून आता बघा माझा पिऊ किती शहाणा झाला. पटपट त्याला तयार केलं आणि कसं तरी बसपर्यंत घेऊन आलोत. आज दीदीला सुट्टी असल्यामुळे जे आहे पिऊचं शाळेत जायला मनच नव्हतं. पण फायनली पिऊ शाळेत गेला. खरं तर खालीच बसावंसं वाटत होतं सकाळी सकाळी, कारण भयंकर भारी वातावरण होतं. पण घरातली कामं आवाज देत होती. सो म्हटलं चला देवासाठी फुलं घेतली, घरी आली, पूजा केली. आरोहीला भूक लागली होती. सो मस्त मिक्स कडधान्याची जी आहे उसळ केली. आणि त्यानंतर काल मी साबुदाणा आणि भगर भिजायला घातलं होतं, पण इतकी कामं होती ना की वेळच मिळाला नाही. सो आज ती मस्त मिक्सरमधनं फिरवली. त्याचं काय करते पुढे सांगतेच मी. त्याआधी काल जन्माष्टमीची पूजा होती. सो ते सर्व डेकोरेशन वगैरे काढायचं होतं, ते सर्व काढलं. आणि त्यानंतर ह्या भिंती बघा इतक्या काळवंडल्या होत्या की मलाच बघून कसं तरी होत होतं. ठरलं तर होतं हॉलचीच भिंत क्लीन करायची, पण हळूहळू पूर्ण घरातल्या भिंती क्लीन केल्या. आणि त्यानंतर इतका मस्त पाऊस चालू होता, असं वाटलं कोणीतरी मागून आवाज देईल, स्नेहा चहा करते का. पण वेगळंच सरप्राईज मिळालं. मागनं आवाज आला, स्नेहा चहा पिशील का. मग काय नेकीवर पुछपुछ, लगेच होकार दिला, मस्त चहा पिला. आणि त्यानंतर साबुदाणा आणि भगरीचे डोसे बनवायला घेतलेत. इतके छान डोसे होतात खरंच. उपवासाच्या दिवशी तेच ते खिचडी वगैरे खाऊन कंटाळले असाल तर हे एक छान ऑप्शन आहे बरं का. आणि तुमच्याकडेही असा विनाकारण नेहमी नेहमी फ्रीज उघडला जातो का, मला नक्की कमेंट करून सांगा.